नमस्कार, मी विशाल परदेशी. बाप्पा मोरया रे मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला, बाप्पांच्या साक्षीने आज या ठिकाणी सगळी दिग्गज कलावंत मंडळी उपस्थित झालेली आहेत. नवरा माझा नवसाचा 2 हा सगळ्यांच्या भेटीला येतोय. या निमित्ताने आपण गप्पा मारल्या. पण यांच्याच साक्षीने आम्ही जो एक उपक्रम राबवलेला आहे तो म्हणजे राज्यातल्या प्रमुख शहरांमधल्या वेगवेगळ्या सार्वजनिक गणपती मंडळांचे देखावे, त्याचे व्हिडिओज आम्ही मागवले आणि ज्याची स्पर्धा आम्ही यंदा घेतली होती. खूप असंख्य व्हिडिओ आले सचिनजी मामा, आणि त्यातनं नेमके कुठले निवडावे हे एक सगळ्यात मोठं आव्हान आमच्या समोर होतं. पण काही नियम, काही मापदंड स्वप्नीला मी ठेवलेले होते आणि त्यानुसार काही व्हिडिओज आपण निवडले. पहिले तर जाणून घेऊयात ते व्हिडिओ कुठले आणि कोणते आहेत. जाऊयात छत्रपती संभाजीनगरमध्ये. एव्ही प्लीज. छत्रपती संभाजीनगरच्या प्रथम क्रमांक असलेल्या यादगार गणेश मंडळामध्ये आपण आहोत. आपण बघू शकतो माझ्या पाठीमागं गणरायाची किती प्रसन्न आणि मूर्ती या ठिकाणी दिसते, भव्य दिव्य आणि प्रसन्न. इथलं वातावरणसुद्धा अत्यंत पवित्र असं वाटतं, कारण लोक इथं भक्तीला येतात आणि या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू आहेत. या गणपतीसाठी जवळपास 80 किलो चांदीचा वापर केलेला आहे आणि ही पारंपरिक मूर्ती आहे, गेल्या अनेक वर्षांपासूनची मूर्ती आहे. यादगार गणेश मंडळ जवळपास 1965 पासून त्याची स्थापना होत असते. अत्यंत जुना संभाजीनगरचा राजा म्हणून सुद्धा यादगार गणेश मंडळ ओळखला जातो. मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये आपण कुठेतरी संत परंपरा विसरत चाललो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली. मात्र यादगार गणेश मंडळाने इथं आलेल्या भक्तांना आपल्या संतांच्या महान कार्याची ओळख व्हावी यासाठी अनेक प्रसंग, आपल्या संत परंपरेतील प्रसंग या ठिकाणी सजीव देखाव्याद्वारे लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये भिंत चालवल्याचा एक कथा आहे, दुसरी रेड्याच्या मुखी वेद वदवल्याची कथा आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांची सजीव जलसमाधीचा देखावा या ठिकाणी. आपल्याला माहीत आहे, आपण इतिहासात वाचलेलं आहे संत परंपरा मध्ये काय काय घडलेलं आहे. मात्र सजीव दृश्य त्याचा असेल तर भक्तगण असतील, भाविक असतील, संत परंपरेला मानणारी लोक असतील, त्यांच्यासाठी एक पर्वणी आहे आणि आपल्या जुन्या इतिहासाची कुठेतरी नवीन ओळख करून देण्यासाठी यादगार गणेश मंडळाने हा देखावा तयार केला. नमस्कार, न्यूज 18 लोकमतचा विशेष कार्यक्रम बाप्पा मोरया रे मध्ये तुमचं पुन्हा स्वागत. सर्वात आधी आपण करूया गणपती बाप्पाचं दर्शन, कारण बघतोय आपण की अत्यंत मोक्याच्या ठिकाणचा गणपती आहे आणि दरवर्षी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम केले जातात. लोक टप्प्याटप्प्याने या रस्त्यावरून येतात आणि गणपतीचं दर्शन घेऊन जातात. हजारो लाखो लोक या ठिकाणी येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे शिवप्रतिष्ठान गणेश मंडळाची. आपण बघतोय अत्यंत बाप्पा प्रसन्न आणि चित्त अवस्थेत या ठिकाणी दिसत आहेत आणि एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी दिसतं आहे. भारतातील प्रसिद्ध मंदिरं असतील, त्यांचे गेट असतील, त्यांच्या प्रतिकृती या ठिकाणी केल्या जात आहेत. प्रसादाची फार मोठी सोय दरवर्षी या ठिकाणी होते. हजारो लोक या ठिकाणी दरवर्षी येऊन प्रसाद घेत असतात, गर्दी होते. ही प्रतिकृती करण्यामागचं कारण काय आहे हे सगळं आपल्याला समजून सांगतील सचिन पवार माझ्यासोबत आहेत, या मंडळाचे अध्यक्ष करता धरता. सगळे मराठवाड्यातील सगळ्यात मोठं वाद्यपथक म्हणून शिवस्वराज्य प्रतिष्ठान ओळखलं जातं. त्याचप्रमाणे 15 वर्षापासून वेगवेगळे सीन देखावे आम्ही इथे निर्माण करतो. यावर्षी जो देखावा आहे तो शेगावचे गजानन महाराज इकडचा आनंद सागर याचं गेट आम्ही इथे बनवलेलं आहे. हा जो भंडारा चालतो हा दररोज 2000 लोकांचा भंडारा 10 दिवस कंटिन्यू चालू असतो. निश्चितपणे शिवप्रतिष्ठानचा हा प्रयत्न नेहमी राहिलेला आहे की भारतातले जे आपल्या मनामध्ये मोठी म्हणजे श्रद्धा असलेले जे मंदिर आहेत त्या ठिकाणी भाविक जाऊ शकत नाहीत, मात्र त्यांना त्या मंदिराचा फील यावा, त्या मंदिरात गेल्याची एक भावना यावी यासाठी शिवप्रतिष्ठान दरवर्षी भारतातल्या कुठल्या ना कुठल्या प्रसिद्ध मंदिराच्या गेट असेल किंवा त्याची प्रतिकृती करत असतं. अनेक गणेश मंडळ आहेत, वेगवेगळे देखावे करतात लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी. मात्र महाकालने
आपली एक संस्कृती, आपला एक इतिहास जिवंत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि नेमका हा प्रयत्न काय होता, का त्यांना वाटलं की शिवकालीन दरबारच या ठिकाणी उभा करावा? दादा काय म्हणाल, ही कन्सेप्ट काय आहे आणि हीच कन्सेप्ट का तुम्ही निवडली? जेव्हा गणपती बाप्पाची सजावट कशी असली पाहिजे तेव्हा सर्वांचं एकमत या गोष्टीवर झालं की आपल्याला जो बाप्पा यावर्षी विराजमान करायचा आहे तो एका जुन्या वाड्यामध्ये, एका शिवकालीन वाड्यामध्ये आपण त्याला विराजमान करू शकतो. मग त्यानंतर काय, शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची रचना कशी होती किंवा त्याला आणखीन एक शिवकालीन रूप देण्यासाठी आपण काय करू शकतो. जसं तुम्ही प्रवेशद्वारावर बघितलं असेल, आम्ही राजमुद्रा लावली आहे. शिवाजी महाराज म्हणजे सामर्थ्य आहे, शिवाजी महाराज म्हणजे इन्स्पिरेशन आहे, शिवाजी महाराज म्हणजे मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील सगळ्या तरुणांसाठी सर्वस्व आहे. तर जोपर्यंत आपल्याला आपली परंपरा आपण स्वतःहून लोकांना सांगणार नाही तोपर्यंत आणखीन पुढच्या येणाऱ्या पिढीला ती शिकवणार कोण? निश्चित शेवटची लाईन मी कॅच करतो तुमची, की आपला शिवकालीन इतिहास, तो रुतबा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, मराठी स्वराज्याचा दरारा, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या मते हा देखावा त्याचा बऱ्यापैकी इम्पॅक्ट करतो आहे. कारण जसं मी आधी म्हटलेलं आहे की आताच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांनी स्वराज्यासाठी केलेल्या सगळ्या लढाया, स्वाऱ्या, या सगळ्या आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहोत. मात्र त्या कुठेतरी रिकॉल करण्यासाठी, त्या जिवंत करण्यासाठी महाकालचा हा छोटासा प्रयत्न निश्चित कौतुकास्पदच आहे. मी आहे आता 4थ्या क्रमांकाच्या गणपतीजवळ, गणपती मंडळाजवळ. या गणपती मंडळाचं नाव आहे गरुड झेप गणपती मंडळ. या गणेश मंडळाचं एक वैशिष्ट्य असं आहे की दरवर्षी वेगवेगळ्या मंदिराच्या प्रतिकृत्या त्या करत असतात. आता यावेळेस त्यांनी सुरू केलेले म्हणजे साकारलेला देखावा जो आहे पशुपतीनाथाच्या मंदिराचा देखावा आपण बघतोय. थोडासा फील येतो आहे, छोट्याशा जागेमध्ये कॉम्पॅक्ट वर्जन केलेलं आहे. भव्य दिव्य नंदी या ठिकाणी दिसतो आहे आणि प्रवेशद्वार सुद्धा अत्यंत सुबक, रेखीव आणि पाहण्यासारखं केलेलं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट असते आहे की पशुपतीनाथ मंदिरामध्ये ज्या पद्धतीनं मोठमोठा घंटी ठेवलेल्या आहेत त्याच पद्धतीच्या घंटा सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. एकंदरीतच आपण बघतोय की यावर्षी तुम्हाला पशुपतीनाथाचा मंदिराचा देखावा का करावा असं वाटला? काय रिसर्च केलं? पशुपतीनाथाचा म्हणजे संकल्पना मनात ह्यामुळे आली की हिंदू धर्मामध्ये 12 ज्योतिर्लिंगाला फार महत्व आहे. पशुपतीनाथाचं जर 12 ज्योतिर्लिंगाचं जर दर्शन आपण घेतलं तर 12 ज्योतिर्लिंग शरीर आणि पशुपतीनाथ हे मस्तक, ह्या अनुषंगानं लोकांना इथं, मात्र नेपाळमध्ये आपल्या सारख्या सामान्य लोकांना पोहोचता येत नाही. ह्या संकल्पनेतून माझ्या मनामध्ये पशुपतीनाथ मंदिराचा देखावा उभा करावा ही संकल्पना आलेली आहे. मंदिरात आल्याच्या आनंदासोबतच आलेल्या लहान मुलांच्या करमणुकीचं या ठिकाणी सुद्धा लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. मी आता क्रमांक 5च्या गणपतीमध्ये आहे. श्री संत सावता नवतरुण गणेश मंडळ आहे. हे रांजणगाव वाळूज हा इंडस्ट्रियल एरिया आहे, त्यामुळे हा गणपती गोरगरिबांचा आणि कामगारांचा म्हणून ओळखला जातो. आपण आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि या गणपती बाप्पांच्या संबंधितच या ठिकाणीचा फार सुंदर देखावा तयार करण्यात आलेला आहे आणि देखाव्यातून एक फार मोठा आणि महत्त्वाचा संदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. काय नेमकं कन्सेप्ट आहे? फार सुंदर संदेश याच्यातून आहे, तो सविस्तर सांगा. कार्तिकेयनी पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यासाठी सुरुवात केली होती आणि श्री गणेश यांनी आईवडिलांनाच प्रदक्षिणा घातली होती आणि त्यातून आपल्याला समाजासमोर एक संदेश द्यायचा आहे की आईवडिलांपेक्षा श्रेष्ठ कोणी नसतं. आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे आईवडील असतात की ज्यांच्यामध्ये आपलं सर्व विश्व सामावलेलं आहे. निश्चितपणे आता मोबाईलचा जमाना असेल, आधुनिक तंत्रज्ञानाचा जमाना आहे, मात्र या आपल्या पौराणिक कथा ज्या आहेत समाजाला किती मोठा संदेश देत असतात. कामगार वस्तीतलं हे मंडळ आहे आणि या ठिकाणी सर्व 18 पगड जातीतील लोकांसाठी हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. वा, क्या बात आहे. कसं वाटले मामा? 1 से 1 आहे ते. होय ना. आणि 1 से 1 असं म्हणताना आमची देखील कसोटी लागली की नेमके कुठले निवडावे, पण सगळे छान होते. सगळ्यांनीच आपली सेवा जी ती बाप्पाच्या चरणी सचिनजी रुजू केली. त्यातनं आम्ही काही व्हिडिओज निवडले आणि या ठिकाणी समोर ठेवलेले आहेत. चला, यात आम्ही काही विशेष पुरस्कार देतोय आणि शिवाय पहिलं पारितोषिक असणार आहे.
मामांना मी आग्रह करेल की विशेष पुरस्कार कोणाला मिळेल? विशेष पुरस्कारामध्ये पहिलं आहे शिवस्वराज्य प्रतिष्ठान वा. गणेश मंडळ अभिनंदन. औरंगपुरा, जयपूरचा भव्य पिंक महाल. वा 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 वा. दुसरं आहे हं. गरुड झेप गणेश मंडळ, पशुपतीनाथ भव्य मंदिर देखावा 2 एकरवर उभारला, वा वा वा. म्हणजे 2 एकरवर. 2 एकरवर. तिसरं आहे महाकाल प्रतिष्ठान. वा. आणि चौथं आहे सावता गणेश मंडळ रांजणगाव. वा. अभिनंदन, सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि अर्थात आणि प्रथम पारितोषिक. प्रथम पारितोषिक यादगार गणेश मंडळ राजा बाजार. वा. संतांच्या कार्यावरती त्यांनी देखावा रेखाटला. देखावा आहे, हा. संतांच्या कार्यावरती त्यांनी देखावा उभा केलेला आहे. वा. धन्यवाद. आपलं खूप खूप अभिनंदन. अशाच पद्धतीने वेगवेगळे देखावे आपण उभारत राहा आणि त्यातनं संदेश देण्याचा प्रयत्न करा. थेट जाणार आहोत पुरस्कार देण्याकरता छत्रपती संभाजीनगरमध्ये. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम त्या ठिकाणी आहेत. सिद्धार्थ, गणपती बाप्पा मोरया. मोरया. विशाल, गणपती बाप्पा मोरया निश्चितपणे आनंदाचा उत्साहाचा क्षण आहे, कारण छत्रपती संभाजीनगरच्या प्रथम क्रमांक गणपती मंडळाची जी आहे घोषणा झालेली आहे आणि त्या गणपती मंडळाच्या मी पदाधिकाऱ्यांसोबत आहे. गणपती बाप्पा फक्त आपण निश्चितपणे संभाजीनगरच्या राजाची शान आहे. विशाल, ही मी ट्रॉफी देण्याच्या आधी थोडंसं इथं का आपण प्रथम क्रमांक दिला हे सांगण्याचा प्रयत्न करतो. अत्यंत सुबक, सुंदर, प्रसन्न गणपतीची मूर्ती या ठिकाणी दरवर्षी असते आणि त्याच्या समोरच जो देखावा यांनी उभा केला त्या देखाव्यासाठी आपण प्रथम क्रमांक यांना दिलेला आहे. तो देखावा सुद्धा समोर आहे. आता संध्याकाळची वेळ नाही, त्यामुळे लाईट्स इफेक्ट्स आपल्याला दिसणार नाही. मात्र या सजीव देखाव्यातून एक सुंदर मेसेज जो आहे भाविकांना दिला जातोय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यातले काही प्रसंग या ठिकाणी आहेत, त्या प्रसंगाचा उजाळा या ठिकाणी दिलेला आहे. साऊंड, लाईट्स आणि मूर्त्यांची हालचाल यामुळे हा सुबक देखावा सुंदर होतो आणि लोकांची फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी सुद्धा असते. आता आपण ही ट्रॉफी देऊया या ठिकाणी, कारण ही ट्रॉफी म्हणजे यांच्या मेहनतीचं फळ आहे. सर, यादगार मंडळाचं फक्त आपण गणेशाच्या नावाने या ठिकाणी घोषणा झालेली. दादा, तुम्हाला प्रथम क्रमांक जो आहे न्यूज 18 लोकमत दिले, काय म्हणा? IBN लोकमतचे प्रथम आम्ही धन्यवाद देतो. यादगार गणेश मंडळातर्फे आम्ही मागच्या वर्षी संजीवनी बुटीचा हा देखावा केला होता, त्याबद्दल त्यांनी आम्हाला हा प्रथम क्रमांक दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. निश्चितपणे काय संदेश तुम्हाला द्यायचा?